नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पायथागोरस थेरम या चॅप्टरमधील प्रॉब्लेम सेट 2 यातील क्वेश्चन नंबर 11 सोडवायचा आहे आपल्याला। पहा, ट्रायंगल ABC, हा ट्रायंगल ABC दिलेला आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे। ए पॉइंट जवळ 90 डिग्रीचा अँगल आहे आणि सेगमेंट BL हा सेगमेंट आणि CM हा सेगमेंट या काय आहेत, मेडियन्स आहेत। मेडियन असल्यामुळे पहा, CM मेडियन असल्यामुळे हे दोन पार्ट इक्वल असतील, BM आणि MA, बरोबर आहे। आणि BL ही पण मेडियन असल्यामुळे CL आणि LA इक्वल असतील। म्हणजे काय असेल, ह्या CL ची लेंथ किती असेल, हाफ असेल AC च्या, आणि ह्या BM ची लेंथ किती असेल, हाफ असेल AB च्या, बरोबर आहे। तर आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, 4 टाइम्स BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर इक्वल टू 5 टाइम्स BC स्क्वेअर। आता आपण व्यवस्थित निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल, आता हा मोठा राईट अँगल ट्रायंगल आहे BAC, बरोबर आहे। हा पण राईट अँगल ट्रायंगल होईल आणि हा पण राईट अँगल ट्रायंगल होईल। येथे BL म्हणजे काय आहे, हा पण हायपोटेनस आहे कोणत्या ट्रायंगलचा, BAL या ट्रायंगलचा। CM हा पण हायपोटेनस आहे कोणत्या ट्रायंगलचा, MAC या ट्रायंगलचा, हा पण हायपोटेनस आहे। आणि BC हा पण हायपोटेनस आहे या मोठ्या ट्रायंगलचा, बरोबर आहे। तर आपण काय करू, आता या BL स्क्वेअरची पायथागोरस थेरमने व्हॅल्यू काढू, CM स्क्वेअरची पण व्हॅल्यू काढू, म्हणजे आपल्याला दोघांची ॲडिशन घेऊन सॉल्व करता येईल। पहा, प्रूफ लिहिणार आपण, प्रूफ आपल्याला काय दाखवायचं आहे, BL स्क्वेअर। BL कोणत्या ट्रायंगलचा हायपोटेनस आहे, BL या ट्रायंगलचा आहे, BAL, बरोबर आहे। इन ट्रायंगल BAL या ट्रायंगलमध्ये ए अँगल 90चा आहे, बरोबर आहे। अँगल ए इक्वल टू 90 डिग्री। म्हणजे आता पायथागोरस थेरम अप्लाय करू आपण, म्हणजे आपल्याला व्हॅल्यू काय मिळेल, देअरफॉर BL स्क्वेअर। पहा, इथे BL स्क्वेअर म्हणजे काय होईल, BA स्क्वेअर प्लस LA स्क्वेअर, बरोबर आहे। BA स्क्वेअर प्लस LA स्क्वेअर, BA किंवा AB स्क्वेअर, हा काय पायथागोरस थेरम। आता सपोज 1 नंबर, म्हणजे ही व्हॅल्यू काढली आपण। आता CM स्क्वेअरची काढायची। CM कोणता हायपोटेनस आहे, या ट्रायंगलचा आहे, MAC, बरोबर आहे। आता येथे लिहिणार आपण इन ट्रायंगल MAC। या ट्रायंगलमध्ये ए अँगल 90चा आहे, ए इक्वल टू 90 डिग्री, म्हणजे CM स्क्वेअर। पहा, CM स्क्वेअर काय होणार आहे, MA स्क्वेअर प्लस CA स्क्वेअर, म्हणजे MA स्क्वेअर प्लस CA स्क्वेअर, हा पण काय आहे पायथागोरस थेरम। सपोज 2 नंबर। आता दोघांच्या व्हॅल्यू काढल्या आपण, दोघांची ॲडिशन घ्यायची, बरोबर आहे। म्हणजे आपण आता काय करू, ॲडिंग 1 and 2, म्हणजे काय होईल, पहा लेफ्ट साईडची ॲडिशन करू आणि राईट साईडची ॲडिशन करू। पहा, 1 नंबरचं हे इक्वेशन आहे, 2 नंबरचं हे आहे, म्हणजे BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर होईल इक्वल टू, ही राईट साईड काय आहे, BA स्क्वेअर प्लस LA स्क्वेअर, आणि प्लस ही राईट साईड MA स्क्वेअर आणि प्लस CA स्क्वेअर, बरोबर आहे। येथे काय लिहिणार आपण, फ्रॉम ॲडिंग 1 and 2, फ्रॉम ॲडिंग 1 and 2। पहा, आपण दोघांची ॲडिशन घेतलेली आहे, परंतु आपल्याला काय पाहिजे, इथे 4 टाइम्स पाहिजे, 5 टाइम्स पाहिजे, इथे BC पाहिजे। तर आपण आता याला सॉल्व करू, म्हणजे आपल्याला काय लिहिता येईल, आपल्याला मेडियन आहेत म्हणून दिलेलं आहे, त्याचा आपण इथे उपयोग करू। आपल्याला BL आणि CM या मेडियन आहेत, त्याचा उपयोग करू आपण येथे। पहा, म्हणजे आपण काय करणार, ही साईड अशीच राहू देऊ, BA स्क्वेअर, पहा हे BA स्क्वेअर, LA, पहा LA म्हणजे मोठ्या ट्रायंगलमधील साईड CA आहे, बरोबर आहे। त्याचा LA पार्ट घेतलेला आहे आपण आता। तर LA ला आपण असं लिहू शकतो, मोठ्या ट्रायंगलच्या फॉर्ममध्ये, या साईडच्या फॉर्ममध्ये कसं लिहिणार आपण, पहा CA फॉर्ममध्ये लिहायचं आपल्याला, LA आहे, तर ही मेडियन असल्यामुळे हे दोन पार्ट इक्वल आहेत, तर आपल्याला LA ला कसं लिहिता येईल, हाफ ऑफ AC लिहिता येईल, म्हणजे हाफ AC असं लिहिता येईल, बरोबर आहे। आणि स्क्वेअर असल्यामुळे स्क्वेअर, आणि MA स्क्वेअर, पहा MA हे पण आपल्याला ABच्या फॉर्ममध्ये लिहू आपण, म्हणजे कसं लिहिता येईल, हाफ ऑफ BA लिहिता येईल, हाफ BA,
आणि स्क्वेअर असल्यामुळे स्क्वेअर आणि प्लस सी ए स्क्वेअर. सी ए म्हणजे पूर्णच आहे, मोठ्या ट्रायंगलची साईड राहू देऊ आपण असंच. पहा आपण काय केलेलं आहे, आपल्याला मीडियन आहेत म्हणून दिलेलं आहे, त्याचा वापर केलेला आहे आपण. एल ऐवजी आपण हाफ ए सी घेतलेलं आहे आणि एम ए ऐवजी आपण हाफ बी ए घेतलेलं आहे. येथे लिहिणार आपण रिझन सिन्स बी एल अँड सी एम, बी एल अँड सी एम आर मीडियन्स. त्या मीडियन असल्यामुळे आपण असं लिहिलेलं आहे. आता काय करू आपण, सॉल्व करू. पहा बी ए स्क्वेअर, पहा बी ए स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर अपॉन 4 होईल, बरोबर आहे. स्क्वेअर ब्रॅकेटचा आहे त्यामुळे ए सीचा स्क्वेअर होईल आणि ह्या 2चा स्क्वेअर 4 होईल, प्लस त्याप्रमाणे बी एचा स्क्वेअर होईल आणि 2चा स्क्वेअर 4 होईल, बरोबर आहे. आणि प्लस सी ए स्क्वेअर. आता पहा येथे बी ए स्क्वेअर आहे, येथे बी ए स्क्वेअर आहे. ही टर्म आणि ही टर्म सारखीच आहे. येथे अपॉनमध्ये 4 आहे, येथे नाही आहे. येथे ए सी स्क्वेअर आहे, येथे सी ए स्क्वेअर आहे, म्हणजे ए सी स्क्वेअरच आहे, बरोबर आहे. येथे अपॉन 4 आहे, येथे अपॉन 4 नाही. आपण काय करू, यांना जवळजवळ करू यांची ॲडिशन करण्यासाठी. म्हणजे हे बी एला काय करतो मी, ए बी लिहितो म्हणजे आपल्याला सोपं पडेल. ए बी स्क्वेअर प्लस, आता हे बी ए स्क्वेअर आहे तर ए बी स्क्वेअर लिहू आपण, ए बी स्क्वेअर आणि अपॉन 4 म्हणजे सारखेच झालेले आहेत आता. आणि प्लस ए सी स्क्वेअर अपॉन 4 आणि प्लस हे सी ऐवजी आपण ए सी लिहू शकतो ना, ए सी स्क्वेअर. पहा आता यांची ॲडिशन करू आपण, कारण ए बी स्क्वेअर आहे, ए बी स्क्वेअर आहे, ए सी स्क्वेअर आहे, ए सी स्क्वेअर आहे, यांची ॲडिशन करू आपण. तर ही ॲडिशन काय येईल पहा आता. पहा इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल आपल्याला, बरोबर आहे. कारण इथे छेद काही नाही म्हणजे 1 आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 इंटू ए बी स्क्वेअर म्हणजे 4 ए बी स्क्वेअर होईल, 4 ए बी स्क्वेअर होईल, बरोबर आहे. आणि प्लस हा ए बी स्क्वेअर आणि आपण काय येईल 4 येतील. त्याप्रमाणे हे प्लस साईन आणि येथे काय होईल क्रॉस मल्टिप्लिकेशन. पहा ए सी स्क्वेअर होईल, ए सी स्क्वेअर आणि प्लस 4 इंटू ए सी स्क्वेअर म्हणजे 4 ए सी स्क्वेअर होईल, बरोबर आहे. आणि अपॉन 4. आता पहा ही ॲडिशन करू, 4 ए बी स्क्वेअर आणि 1 ए बी स्क्वेअर म्हणजे 5 ए बी स्क्वेअर होईल, बरोबर आहे. 5 ए बी स्क्वेअर अपॉन 4 होईल आणि प्लस 5 ए सी स्क्वेअर होतील आणि अपॉन 4 होईल. आणि या साईडला काय आपलं बी एल स्क्वेअर प्लस सी एम स्क्वेअर. ही व्हॅल्यू कशी झाली, बी एल स्क्वेअर प्लस सी एम स्क्वेअर, बरोबर आहे. तर आता आपण काय करू, येथे 5 अपॉन 4 आहे, येथे पण 5 अपॉन 4 आहे, एवढं कॉमन काढू आपण. म्हणजे काय होईल पहा, ही साईड अशीच राहील, बी एल स्क्वेअर प्लस सी एम स्क्वेअर. पहा 5 अपॉन 4 आपण कॉमन काढले तर येथे काय होईल ए बी स्क्वेअर आणि प्लस ए सी स्क्वेअर राहील, बरोबर आहे. हे कॉमन काढले आपण. परंतु आता ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर मोठ्या ट्रायंगलचा विचार केला तर ही व्हॅल्यू कशाची आहे, बी सी स्क्वेअरची, बरोबर आहे, कारण पायथागोरस थेरम. पहा आता ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर याऐवजी आपण बी सी स्क्वेअर लिहू शकतो, बरोबर आहे. कारण मोठ्या ट्रायंगलचा विचार केला, ट्रायंगल ए बी सीचा, तर ही व्हॅल्यू कशाबरोबर आहे, बी सी स्क्वेअर बरोबर. म्हणजे आपण काय लिहिणार, पहा इथे लिहितो मी आता, बी एल स्क्वेअर, आपली लेफ्ट साईड काय आहे बी एल स्क्वेअर प्लस सी एम स्क्वेअर इक्वल टू हे 5 अपॉन 4 आलेले आहेत आणि या व्हॅल्यूऐवजी आपण काय लिहिणार बी सी स्क्वेअर, बरोबर आहे. आता आपण काय करू, हे 4 या साईडला आणू म्हणजे 4 टाइम्स पूर्ण ब्रॅकेट होईल येथे आणि बी एल स्क्वेअर प्लस सी एम स्क्वेअर आणि या साईडला काय राहील 5 राहतील आणि बी सी स्क्वेअर. हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं, बरोबर आहे. हेन्स प्रूव्ड, येथे लिहिणार आपण हेन्स प्रूव्ड. या व्हॅल्यूऐवजी आपण बी सी स्क्वेअर पुट केलेलं आहे म्हणजे येथे काय लिहिणार आपण, पहा बी सी स्क्वेअर इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर. कारण ट्रायंगल बी ए सी इज अ राईट अँगल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल. अशा प्रकारे प्रूफ झालेलं आहे आपलं. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.